मी प्रभाग क्रमांक 5 मधून उभा राहिलेलो आहे. बर. शिवसेनेकडून माझा उमेदवार अर्ज भरलेला होता हा. आणि आम्ही आदरणीय सांगोल्याचे माजी आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आनंदभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे आणि लोकांमध्ये जात आहे. काय परिस्थिती सांगता सांगू शकता? आजची परिस्थिती बघायला गेलं तर मागच्या 4 वर्षामध्ये इथं नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला होता. काही कामं अजून झालेली नाहीत. तर तो कॅटलॉग अजून भरून काढायचा आहे. त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत. बर. कोणत्या प्रश्नावरती काम करणार? गटारी, रस्ते, लाईट ह्याच प्रमुख तर अडचणी आहेत. हा. काही अंशी झालीत, काही अंशी राहिलेले आहेत. त्या ह्या वर्षी आम्ही पूर्ण करणार आहे. आपण काय विकास केला सांगू? बापूंनी विकासाचं जे वर्जन होतं ते पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. भरपूर विकास झालेला आहे. विकास झाला नाही अशातला भाग नाही. परंतु एक विकास एक असा आहे ते कधी न संपणारं काम आहे. त्याच्यामध्ये अजून आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून अजून लोकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी सांगता येतील जे झाले सांगोल्यामध्ये? सांगोल्यामध्ये झालेल्या गोष्टी म्हटलं तर बगीच्यांची कामं झालीत, ईदगाह मैदानाची कामं झालीत, रस्ते, भुयारी गटारांचं काम पूर्ण झालेलं आहे. पाण्याचं वगैरे पूर्ण सोय झालेली आहे. वाडी वस्तीवरती प्रत्येक घरापर्यंत सध्या नळ पोहोचलेले आहेत. अडचणी अशा कुठल्या राहिलेल्या नाहीत. ज्या काही थोड्या का फार राहिलेत, रस्त्यांचे काम आहे, थोडं लाईटचं वगैरे, ती ह्या वेळेला आम्ही पूर्ण करणार. बघायला गेलं तरी विधानसभेमध्ये शहाजी बापूंचा थोड्या मतानं पराभव देखील झाला आहे. ही निवडणूक त्यामध्ये टप जाईल असं वाटत नाही तुम्हाला? अजिबात नाही. ही निवडणूक लोकांनी आता हातामध्ये घेतलेली आहे. आता जी या ठिकाणी वरच्या लेवलला ज्या युत्या आघाड्या होते त्या काही लोकांना पचलेल्या नाहीत. तर लोकांना वाटते की बाबा आपणच निर्णय घेऊ. त्यांनी जनतेमध्ये ते निर्णय घेऊ शकत नाहीत. नेते एक होतील, मात्र जनता ही आनंदभाऊ बरोबर आणि बापूंच्या शिवसेनेबरोबर राहणार आहे.